श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. आध्यात्मिक प्रगती, उपासना आणि कोणत्याही शुभ कार्याचा श्री गणेश करण्यासाठी 18 जून 2026 रोजी एक अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी योग जुळून येत आहे. तो म्हणजे गुरुपुष्यामृत योग, जो या वर्षातील शेवटचा गुरुपुष्य योग असेल. गुरुपुष्यामृत योगाचा प्रारंभ हा सकाळी 6:04 होत असून सकाळी 11:32 असणार आहे. शुक्रवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने चांदी खरेदी केली अत्यंत शुभ मानले जाते. त्यात वृद्धी होते. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. पुष्याचा अर्थ पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा. पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायक किंवा मांगलिक तारा असे म्हणण्यात आले आहे. गुरुपुष्यामृत योगामध्ये माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं. तसेच आपल्याला या पूजेसोबत लक्ष्मी स्तोत्राचे पठण करायचे आहे. असं केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होते. पैशासंबंधित काही समस्या असतील तर गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी. गुरुपुष्यामृत योगामध्ये पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची मनोभावे पूजाही करायची आहे. अक्षय तृतीयेप्रमाणे हा दिवस शुभ मानला जातो. या योगात तुम्ही जे काही काम करतात ते यशस्वी होते. कुटुंबाची प्रगती होते. पुष्य नक्षत्राला नक्षत्रामध्ये श्रेष्ठ मानले गेले आहे. तर गुरुवार हा बृहस्पती या शुभ ग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो. पुष्य नक्षत्राचे स्वामी शनिदेव असून त्याचे देवता बृहस्पती आहे. गुरुवारचा संबंध भगवान विष्णू आणि बृहस्पती या दोघांशी असल्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही उपाय किंवा सेवा अतिशय प्रभावी मानल्या जातात. शास्त्रानुसार लक्ष्मी देवीचा जन्म याच दिवशी झाला होता. त्यामुळे संपत्ती, सौख्य, समृद्धी आणि यशासाठी हा काळ अत्यंत अनुकूल मानला जातो आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा करायच्या आहेत. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण करा. आंब्यांच्या पानाचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर प्राप्त होणारच आहे, पण आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं हे होणार आहे. आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार. त्यांच्या कृपेने आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी, त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचं, महादेवांचं, गणपती बाप्पांचं, तसेच देवगुरु बृहस्पतींचं स्मरण करायचं. स्नान करायचे. स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचं. असं केल्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने, पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्य हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. आता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मी, महादेव तसेच गणपती बाप्पांची, कुबेर देवांची पूजा करायची आहे, कारण लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धन प्राप्तीसाठी आशीर्वाद देत असतात. तर महादेव हे संकटाचा नाशक आहेत, तर गणपती बाप्पा हे बुद्धिमत्ताचे देवता आहेत आणि लक्ष्मी प्राप्त झाल्यावर
तिची आपल्याला योग्य प्रकारे उपयोग झाला पाहिजे, तिचं संरक्षण झालं पाहिजे. यामुळे या सर्व देवी देवतांची पूजा करण्याला महत्त्व आहे. तसेच श्री सुक्तम आणि पुरुष सुक्तमचं पठण करायचं आहे. पंचोपचार आपल्याला पूजा करायची आहे. कळश स्थापना केल्याने घरात धन धान्य वृद्धी होते व लक्ष्मी प्राप्ती होते. ज्योतिषशास्त्रानुसार आंब्याचे झाड हे मंगळाचे कारक आहे, म्हणून ज्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असतो त्यांनी आवर्जून आंब्याच्या झाडाची पूजा करावी. तसेच आंब्याच्या पानांचा उपयोग शुभ कार्यात केला जातो. आंब्याच्या पानांशिवाय कोणत्याही पूजा पूर्ण होत नाही. धार्मिक मान्यतानुसार पवनपुत्र हनुमानांना आंबा खूप आवडतो. त्यामुळे जिथे जिथे आंबा आणि आंब्याची पानं पूजली जातात तिथे विशेषतः हनुमानाची विशेष कृपा होत असते. नकारात्मकता कमी होते. तसेच पूजेमध्ये आंब्याच्या पानांचा वापर केल्याने ग्रहदोषापासून सुद्धा मुक्तताही मिळत असते. तसेच पूजेवेळी मंत्रोच्चार करताना आंब्याच्या पानांची नीच आचमनक्रिया केली जाते. आंब्याची पानं ही शुभतेचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आवर्जून आंब्याच्या पानांचा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे. म्हणूनच आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सकाळीच आंब्याची 11 पानं आपल्या घरी घेऊन यायचे. जी पानं आपल्या घरी घेऊन येणार आहेत ती आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायची. ती अखंड असावी, कुठेही तुटलेली फाटलेली किंवा खराब झालेली नसावी. या पानांना आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं. आता या प्रत्येक आंब्याच्या पानाला आपल्याला हळदीने एक एक टिपका हा लावून घ्यायचा आहे. कारण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हळदीला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. हळद लावल्यामुळे आपल्या कुंडलीत असणारा गुरुग्रह जो आहे तो बलवान होतो, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. तसेच श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला सुद्धा हळद ही अतिशय प्रिय आहे. तुम्ही गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सोनं नाही खरेदी केलं तरीही चालेल, पण 10 रुपयाची का होईना तुम्हाला हळद खरेदी करून घरी घेऊन यायची आहे आणि आपल्या घरी आल्यानंतर पूजा करायची. हळद आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्यावर आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे. आता या 11 आंब्याच्या पानांपासून आपल्याला एक तोरण हे तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचं. एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची, गंगाजल टाकायचे आणि असं हे जल जे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर उंबरठ्यावरून आणि उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला शिंपडून घ्यायचं. स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, वाईट शक्तीचा प्रभाव पडत नाही. गुरुवार आहे त्यामुळे आवर्जून आपल्याला उंबरठ्यावर हळदीचे लेपन हे करून घ्यायचं आहे. तसेच आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा हळदीनेच एक स्वास्तिक सुद्धा काढून घ्यायचे. स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा. त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्यात, कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात. स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. स्वास्तिकला श्रीहरी विष्णूचं आसन म्हटलं जातं. तसेच गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं. आणि असं हे स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर काढल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होत असते. त्यानंतर आपल्याला जे आंब्याच्या पानांचं तोरण आहे ते मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचं. आंब्याच्या पानांचं तोरण मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये जो पण व्यक्ती प्रवेश करतो त्याच्यासोबत केवळ सकारात्मकताच प्रवेश करते. तसेच आंब्याच्या पानांना साक्षात महादेवांनी वरदान दिलं आहे की ज्या घरामध्ये आंब्याच्या पानांपासून काही उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर विशेषतः माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होणार आहे. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आंब्याच्या पानांचा प्रभावी उपाय जो आहे तो प्रत्येकाने करायचा. हा उपाय केल्यामुळे आपल्या सर्व कामामध्ये यश प्राप्त होणारच आहे. पण आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.